आले सगळे? ठीक आहे. सो ठीक आहे, तर तुमचा T1 क्रिएट झाला. काय रे दिसतंय? ठीक आहे, तर अजून एक टेबल क्रिएट करायचं आहे. बोला कमांड, बोला पटापट, बाकीचे सगळे बोला जरा. T2 पुढे. C1 integer comma C2 after same येणार ना, काय फक्त T2 येणार. क्रिएट टेबल इथे T2 येणार. पुढे C2 varchar ब्रॅकेट मध्ये परत सिटी येणार. C4 सॉरी C4 comma T5 integer ब्रॅकेट ठीक आहे, समजलं? सर इथं C1 ला प्रायमरीज की द्यायचं? हा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके सर. ठीक आहे, आता इन्सर्ट करायचं, व्हॅल्यूज इन्सर्ट. चला बोला कमांड पटापट. इन्सर्ट इनटू T1. बाकीचे रुपेश, सारिका, बोला पटापट. चला, आपल्याला टाइम नाही तेवढा, आपल्याला जॉईन्स खतम करायचे आज. इन्सर्ट इनटू T1 सर. रश्मी, हा ब्रॅकेट मध्ये 1 इन्सर्ट A9 इन्सर्ट इनटू काय, डायरेक्ट ब्रॅकेट. T1 व्हॅल्यूज इन ब्रॅकेट व्हॅल्यूज. व्हॅल्यू नाही सर. थांब हर्षद व्हॅल्यू नाही सर. हॅलो सर, व्हॅल्यू नाही. T1 ब्रॅकेट ब्रॅकेट 1 कॉमा तुम्हीच व्हॅल्यू सांगा मला. A आणि 9 A ह्याच्यामध्ये सर त्या सिंगल ह्याच्यामध्ये A आणि बरोबर, लास्टला सेमी कॉलम, करेक्ट. कोलन. हा ठीक आहे, आता असं पण इन्सर्ट करायचं, करेक्ट. बरोबर ना? हो सर. सारिका बरोबर आहे? सारिका हा सर. बरोबर आहे ना कमांड? हॅलो, बरोबर आहे ना? हा. तुमच्या डोक्यात 50 दगड घातले. व्हॅल्यू सर, ते T1 ची व्हॅल्यू बरोबर आहे म्हणतात खरंच तुम्ही लोक, लक्ष नाही तुमचं. आपण व्हॅल्यू कशात करतोय? मी तुम्हाला काय म्हटलं, सिम्पल इन वर्ड्स. मराठीमध्ये आपल्याला अंडरस्टँड करायचं की आपण लॉजिक काय लावतोय.
डायरेक्ट टेक्निकली जाऊ नका रे बाळांनो. कळतंय का काय करतोय मी? हो. आपण काय करतोय? आपण इन्सर्ट करतोय, काय करतोय डायरेक्ट? देर आर टू फॉर्मॅट्स टू इन्सर्ट युअर डेटा. आपण पाहिले दुसरा फॉर्मॅट कुठला आहे? म्हणून म्हटलं प्रॅक्टिस करा. जोपर्यंत प्रॅक्टिस करणार तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. म्हणून मी मुद्दाम टेबल क्रिएट करायचं एक्झाम्पल रोज घेतो. नाही तर मला काय, माझ्याकडे आयता डेटाबेस आहे, मला प्रॉब्लेम नाहीये. मी कशाला एवढं मेहनत करू त्याच्यावर? करेक्ट आहे का नाही? माझ्याकडे 1000 लाईनचा डेटाबेस आहे. मी करू का नको त्याच्यावर डायरेक्ट काम चालू करू का? मी का तुम्हाला रोज टेबल क्रिएट करायला लावतो? देयर इज सम रिझन बिहाइंड ना. सो प्रॅक्टिस कोण करणार? जॉब पाहिजे ना लवकर? हो सर. आलं? डेटा आला का? हो आलं. ठीक आहे. आता मला दुसरं सांगा. चला पटापट. आपण ऑलरेडी T2 टेबल क्रिएट केलाय. आता T2 साठी करायचंय. बोला. सर मयुरी बोल ग. T2 साठी मला टेबल क्रिएट करायचं आहे. बोल. सर T2 चे वरती बघ. T2 T2 चा रेट आहे. सॉरी काय बोलत? तो वरती T2 आहे ना. कुठे हा वरती सॉरी. T2? बरोबर सॉरी. मयुरी बोल ग. आता मी T1 मध्ये जसा इन्सर्ट केला T2 चं मला कमांड सांग. T2 मध्ये हर्षद बोल. रुपेश Hello. बोल. T2 values हम्म, bracket 1 हम्म, हम्म, comma inverted comma हम्म, मध्ये हम्म. x ठीक कुठली आहे. व्हॅल्यू X. जी बरं जी ठीक आहे. X. चालेल चालेल हम्म, जी हम्म, comma हम्म, हम्म, 10 हम्म. xyz एन्श्योर की नॅचरल जॉईन्स मध्ये तुमचा डेटा जो असतो, जो कॉमन असतो तो सेम पाहिजे. ठीक आहे. म्हणजे इथे जर 6 एंट्रीज आहे तर तिथे पण 6 एंट्रीज पाहिजे. तेव्हा ते नॅचरल जॉईन कामाला येतं. ठीक आहे. सेम तुमचा इनर जॉईन आहे, फक्त इनर जॉईन मध्ये थोडासा कन्सेप्ट वेगळा आहे. म्हणून मी पहिलं तुम्हाला नॅचरल जॉईन शिकवतोय. हे काही कामाचं नाही. सर वरती 6 आहे आणि T1 मध्ये पण 6 हवेत ना. इथे 7 हा T2 मध्ये. ठीक आहे. yes ठीक आहे. आला. yes sir ठीक आहे. आता बोला कमांड. बोला चला. select star from हम्म, T1 join हम्म, T2 हम्म,
बस. ते पुढे काहीतरी लिहिलं होतं सर तुम्ही कुठलं कॉमा इन ब्रॅकेट 2 घेतलं होतं T2 जॉईन एक सेकंड. कॉमन कॉलम C1 ना काहीतरी. सगळं प्रत्येकासोबत इथे का ते राहिलं ना बाळांनो. नाही सॉरी, तो हा होता नाही का. using C1 in आलं सर. बोला चला, काय कळलं? येस सर आता बरोबर. हो सर. तर युजिंग काय कोणती काय कमांड आहे? युजिंग कोणती कमांड आहे? युजिंग कोणती कमांड आहे? युजिंग अशी कमांड नाही रे मित्र. C1 चा वापर करावा असं आहे सर. रेफरन्स ऍज अ ऑपरेटर नाही बोलता येत त्याला, ऍज अ रेफरन्स व्हॅल्यू बोलता येते याच्यामध्ये. सर लेफ्ट जॉईन सेम असं असतं ना? नाही, नाही. लेफ्ट जॉईन शिकवतो ना. डेटा क्रिएट करून दाखवतो तुम्हाला, मग तुम्हाला एक्झॅक्टली कळलं हे काय झालं येस सर. सगळ्यांना. हो. आउटपुट काय आलं? चला आउटपुट सांगा मला, काय एक्झाम्पल आहे आउटपुट मध्ये. हे आउटपुट तुमचं ऍक्च्युअल एक्सपेक्टेड आउटपुट आहे. ठीक आहे. कधी कधी काय होतं, वेगवेगळे काय होतं. आता याच्या बॅकग्राऊंडला कुठलं एसक्यूएल आहे बघ, एकदम जुनं लाईट एसक्यूएल आहे 3.01. ठीक आहे. त्या दोन्ही कमांड्स हे करून घ्या, लिहून घ्या. जनरली मॅक्झिमम नवीन मध्ये तुमच्या ह्या कमांडने एक्सपेक्टेड आउटपुट येतं. ठीक आहे. जर नाही चालं तर ऍक्च्युअली काय होतं, बॅकग्राऊंडला लेटेस्ट जे आहेत ना ते ऑटोमॅटिकली अंडरस्टँड करून घेतात की बाबा तुमचा जो कॉलम आहे तो कुठला आहे. ठीक आहे. तर स्टँडर्ड कमांड हीच आहे. पण ठीक आहे, पण मला एक्सपेक्टेड आउटपुट भेटत नव्हतं, सो आय युजिंग, मी कशा थ्रू त्याला सांगितलंय की बाबा तुला नाही समजत आहे तर C1 कॉलम ऍज अ रेफरन्स कॉलम यूज कर आणि मग त्याला कम्पेअर कर आणि मग त्या दोघांना जॉईन कर. ठीक आहे. सो टेल मी, या आउटपुट मध्ये काय काय, कुठून कुठला डेटा रिट्राइव्ह केला, जस्ट टेल मी दॅट. अँड ऑल द डेटा इज इन फ्रंट ऑफ यू, जस्ट यू नीड टू सेग्रिगेट ऑल द डिटेल्स. चला बोला. बोल रश्मी, रुपेश. C1 जो कॉलम आहे तो कॉमन आहे आपल्या T1 बर, आणि T2 मध्ये. C1. बर, मग त्याने काय केलं? मी तो कॉमन ठेवला आणि बरं मला एक बाकीचे सांगा, सिंपल मला बरं सांगा, आपल्याकडे टोटल किती कॉलम्स आहे? 6. टोटल 6 कॉलम आहे. ठीक आहे. इथे तुमचा डेटा 6 आलाय, पण मला एक सांगा सारिका किंवा मयुरी, इथे 3 कॉलम आहे आपल्याकडे. ठीक आहे. आणि इथे 3 कॉलम आहे. ठीक आहे ना तो. हा, इथे 3 कॉलम आहे. मग कॉलम 6 आहे, पण व्हॅल्यू सेम काय येत आहे रे? म्हणजे व्हॅल्यू तर डिफरंट पाहिजे ना. मग एका कॉलमची व्हॅल्यू सेम काय येते आपल्याकडे? आवाज नाही येते. जॉईन केला जॉईन केलंय का? काय जॉईन केलंय आपण? 2 टेबल्स 2 टेबल्स जॉईन केलेत. कशा थ्रू जॉईन केलेत? जॉईन कमांड. जॉईन कमांडनीच केले मॅडम, त्याच्याबद्दल नाही बोलत आहे मी, पण कशी केली आपण?
कुठलं कॉमन फॅक्टर काय? C1 करेक्ट. C1 काय आहे तुमचा? common column. हा हा Common column. कॉमन कॉलम आहे. ठीक आहे. सो इथे तुमचा हा झाला कॉमन कॉलम, दॅट इज युअर C1 1 2 3 4 5 6. ओके. ए तुमचा कुठून व्हॅल्यू पिक केले त्याने? T1. हा, तर अजून याच्यात अजून सपोज असे आपण हे करू, अजून एक कमांड यूज करू. लेट सी आउटपुट काय येतं आणि त्याचा डिफरन्स मला सांगा तुम्ही. आणि ते सपोज मी T1 यूज केलं, ठीक आहे, आणि ते मी T2 यूज केलं, चालेल का रे? चालायला पाहिजे सर. चालेल. फक्त XYZ आधी येतील सर. आता मला सांगा मी काय काय केलंय. C4 च नाही चालणार ना कॉलम. सॉरी. चला बोला. हा तुमचा ऍक्च्युअल आहे. ठीक आहे. बरं, याला 2 मिनिटं विसरून जा. ठीक आहे, याला 2 मिनिटं विसरून जा. कुठे गेला तो स्टार? सांगा दोन्ही मधला आउटपुट काय डिफरन्स आहे? 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. जो टेबल पहिले लिहिला सर त्याचा डेटा आधी डिस्प्ले केला. T2 च्या पूर्ण पहिले कॉलम्स त्याचे पहिले डिस्प्ले झाले. कळलं का? हो. पहिला प्रेफर काय करतो तो? सिलेक्ट स्टार फ्रॉम पहिला T1 चा सपोज असेल तर T1 चा पहिला डेटा शो पहिला काय करतो? दोन्ही मध्ये कम्पेअर करतो. ठीक आहे. तर कम्पॅरिझन काय तुमचं? C1 चं. तर मग C1 चा आणि C4 चा डेटा एका ह्याच्यात मर्ज करतो. ठीक आहे, युजिंग C1. इथं C4 पण यूज करू शकतात तुम्ही लोक. आउटपुट सेम येते म्हणून ते डिस्प्ले नाही झालं. एक सेकंड. काय येतंय? Just one sec. Cannot join using C4 column not present in both tables. दोघांमध्ये नाही ना सर तो T4. कळलं का? फक्त C1 आहे ना सर दोघांमध्ये. कळलं का डिफरन्स काय? हो सर. नॅचरल जॉईन मध्ये काय होतं? जेव्हा मी जॉईन करतो तेव्हा तुमचा कॉलम नेम हा काय पाहिजे? कॉमन. कॉमन पाहिजे आणि दोघांचं नाव पण काय पाहिजे? सेम पाहिजे. ठीक आहे. तसं इनर जॉईन मध्ये तसं कंपल्सरी नसतं. विल सी लेटर. ओके. तर नॅचरल जॉईन कळला तुम्हाला? दोघांचं कॉलम सेम, नेम सुद्धा सेम पाहिजे आणि डेटा सुद्धा सेम पाहिजे. दॅट इज युअर नॅचरल जॉईन्स. You got my point? समजतंय सगळ्यांना? ठीक आहे. सो द नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहोत, दॅट इज युअर इनर जॉईन. ठीक आहे. आता याच्यासाठी मी एक नवीन टेबल क्रिएट करतो. डेटा थोडासा वेगळा आहे. चला बोला, क्रिएट ची कमांड. क्रिएट टेबल स्टुडंट. नाही एवढं लॉंग नाही, एवढं मोठं नाही लिहायचं आपल्याला. सिम्पल. T3 ओके सर. T3 C1
सेवन तर आपण हा टेबल सेम ठेवणार आहे. सी आपण हा एक टेबल कॉमन ठेवणार आहे. ठीक आहे, व्हॅल्यूज पण आपण सेम ठेवणार आहे, फक्त थोडस आपण चेंज करू. आता सपोज इथपर्यंत कितपर्यंत झालं, आता सपोज आपलं C5 पर्यंत झालं. ठीक आहे, आता C6 करू आपण इथे. ओके सर. ठीक आहे, फॉर टेस्ट. नंतर तुम्हाला काय टेबल क्रिएट करायचे, त्याच्यावर काय ऑपरेशन्स करायचे, याच्यावर तुम्ही सगळं करू शकता. ऑर्डर बाय किंवा सिलेक्ट डिस्टिंक्ट किंवा तुमचं मिनिमम मॅक्झिमम, ते सगळं यू कॅन परफॉर्म दी ऑपरेशन्स दॅट यू नीड टू द प्रॅक्टिस. ठीक आहे, इनिशियल डेटा कसा सेग्रिगेट करायचा दॅट आय विल शो यू. ठीक आहे, सो C6 तुमचं झालं इंटिजर. ठीक आहे, C7 झालं तुमचं सपोज varchar. ठीक आहे, 200 सपोज दिली, आणि तुमचं C8 झालं तुमचं इंटिजर. इंटिजर. ठीक आहे, येस. ठीक आहे, हे झालं क्रिएट. आता इन्सर्ट करायचं आहे आपल्याला. येस. इन्सर्ट इनटू T3. कळतंय का? नाही कळलं तर मला बिंदास विचारा, कारण ही खूप इम्पॉर्टंट आहे. इथे कॉमन नाही घ्यायचं ना सर, कुठला कॉलम? सांगतो का त्याच्यामध्ये इनर जॉईन मध्ये कॉमन असतं, काय असतं ते सांगतो तुम्हाला. ओके सर, चालेल. ठीक आहे, आपल्याकडे इथे किती व्हॅल्यूज होत्या T1 मध्ये? 6 व्हॅल्यूज होत्या, करेक्ट? येस सर. पुढे गेला तो T1. ठीक आहे, एवढ्या व्हॅल्यूज होत्या, करेक्ट ना? येस सर. ठीक आहे, आता 1 2 3 4 5 6. एक 2 3 5 6 4 7. चार. सांगतो. मुद्दाम नाही टाकले मी. Select star from T3. ठीक आहे, येस सर. डेटा आला. हो सर.
डेटा आला? हो सर. आता मला काय करायचंय, जॉईन करायचंय. दोघांमध्ये मला जॉईन करायचं, इनर जॉईन करायचं. दॅट इज यू कॅन ऑल्सो यूज ऍज अ वर्ड. इनर जॉईनला तुम्ही जॉईन पण ऍज अ डिनोट करू शकतात इन्स्टेड ऑफ इनर जॉईन. ठीक आहे, यू कॅन ऑल्सो डिनोट ऍज अ इनर जॉईन ऍज अ जॉईन ऍज वेल. ठीक आहे, कमांड मध्ये. ठीक आहे, आता मला सांगा, आता कमांड ऍक्च्युअली कमांड आता चालू होईल. आता तर हे सोपी होती आपली आपली मगाशी यूज केलेली कमांड कुठली होती? सिलेक्ट स्टार फ्रॉम T1, T1 जॉईन T3, T2. T2. ठीक आहे, युजिंग अशी कमांड होती आपली. Yes sir. युजिंग C1. सपोज C1. ठीक आहे, आता आय डोंट थिंक सो आउटपुट येईल का नाही, बट लेट्स ट्राय फॉर दिस. येईल, आउटपुट यायला तर पाहिजे, प्रॉब्लेम तर नाही. ठीक आहे, आउटपुट आलं तुमचं. ठीक आहे, हो sir. आता मला काय करायचंय, आता सी याच्यामध्ये T1 मध्ये तुमचा काय कॉलम आहे? C1 कॉलम आहे. सॉरी, Yes. इकडे T1 मध्ये तुमचा C1 कॉलम आहे आणि तुमचा T3 मध्ये तुमचा C6 कॉलम आहे, ज्याच्यामध्ये व्हॅल्यूज ऑलमोस्ट तुमच्या 1 2 3 4 5 6 आहे. इथे 1 2 3 5 6 7 आहे, 6, म्हणजे 7. इथे व्हॅल्यूज इथे एक व्हॅल्यू ऍड झाली, इथे एक व्हॅल्यू कमी आहे कम्पॅरिझनली चेक केलं तर. ठीक आहे, Yes. Yes sir. चार नंबरचा डेटा जो आहे हा तुमचा T3 मध्ये अवेलेबल नाहीये आणि जो 7 नंबरचा डेटा आहे हा तुमचा T1 मध्ये अवेलेबल नाहीये. बरोबर. आणि आपल्याला आता काय करायचंय, इनर जॉईन करायचंय, म्हणजे दोन टेबलचा आउटपुट आपल्याला पाहिजे. काय करता येईल? Select लगाओ लॉजिक. star from T1 join. सिलेक्ट कोणतरी बोलतोय. Select all from C1. Select star from हम्म, T1. हम्म. Join T3. Inner joining sir. हम्म. नाही चालतं, इनर जॉईन टाकलं, आउटर नुसतं जॉईन टाकलं तरी चालेल, काही चालेल. ऍज अ कम्फर्टेबल. येस, जॉईनला Join इनर T3. जॉईनला कम्फर्टेबल. T3 हा Using C1 and C6. युजिंग ब्रॅकेट मध्ये C1 comma C6. C1 inverted comma. हा तर एरर आला. Join. जेव्हा तुम्ही एकच कॉमन जॉईन असतं तेव्हाच तो यूज होतो याच्यामध्ये. सर त्यांना टेबलला म्हणजे कमांडला माहिती द्यावी लागेल की T1 मधला कुठला कॉलम घ्यायचा आणि T3 आपला T3 मधला कुठला कॉलम घ्यायचा. दिस इज युअर आउटपुट. येस सर. बाउन्स बॅक गेलं, काय केलं मी? आउटपुट तर आले. बाउन्स बॅक काहीच उडालं. कळलं कोणाला काय केलं मी? सर हम्म. T1 मधला कुठला कॉलम घेतला ते सांगितलंय सर. T1 column 1 is equal to हम्म. दाखवलं T3 column C6. मग काय म्हणजे केलं मी याच्यामध्ये? T1 आणि C6 column सेम आहे असं सांगितलं. इक्वल आहेत. पण मी डॉट का यूज केलं? मग त्याला कसं कळलं की हा T1 डॉट, व्हॉट इज मीन बाय दिस T1 डॉट C1? व्हॉट इज मीन बाय C1? व्हॉट इज दिस? डॉटचं मिनिंग नाही माहिती सर, पण मराठीत असं सांगू शकते T1 मधला C1 आणि T3 मधला कळलं C6. कळलं. ते आपण ऍज अ अरे मध्ये आपण यूज करतो. इफ यू हॅव्हिंग बॅकग्राऊंड ऑफ कम्प्युटर, ओके, यू आर फ्रॉम कम्प्युटर बॅकग्राऊंड, ठीक आहे, अरे मध्ये आपण करतो बघा.
ठीक आहे. So I'll say this, Elias. काय सर? Elias. The standard operator word is Elias. ALI काय सर स्पेलिंग? एलियास. Elias. ALIASES. Elias. Yes, एलियास. ओके सर. Elias. एलियास. This is the concept. Elias. ठीक आहे. आपण काय करतोय की आता मल्टिपल आहे. मल्टिपल मध्ये टेबलला कसं कळणार किंवा आपण जे इनपुट टाकतो त्याला कसं कळणार की बाबा मला कुठला टेबल कसा कम्पेअर करायचा आणि कुठल्या व्हॅल्यूज आहे. ठीक आहे. सो मी काय केलं, त्याला सांगितलं की बाबा सिलेक्ट स्टार फ्रॉम T1 जॉईन T3 ऑन. कसं कम्पेअर कर? ऑन हा एक ऑन आहे, तुम्हाला सांगतो तो ऑपरेटर आपल्याला आहे, तो घ्यायचा आहे अजून आपल्याला. ठीक आहे. ऑन आहे तुम्हाला अजून, मी ते मुद्दाम नाही घेतले. कुठे घेत आहे? ऑन आहे, मी तुम्हाला केलतो, मुद्दाम स्किप केलाय मी. हा. सो सी इनर जॉईन आता मी इनर जॉईन करतोय. करेक्ट. तो व्हॉट इज मीन बाय इनर जॉईन? हा तुमचा T1 झाला. करेक्ट. येस. समजतंय? हा तुमचा T2 झाला. ठीक आहे. आणि इनर जॉईन म्हणजे दोघांमध्ये जेवढा कॉमन आहे तेवढाच तो डेटा त्यांनी फेच केला. करेक्ट. येस सर. आर यू गेटिंग माय पॉइंट? I'll show the example. What is inner join? ठीक आहे. म्हणजे हा जो दिसतो ऑरेंज, तर आता if you see the output, याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय? 1 2 3 5 6. करेक्ट. येस सर. 4 आणि 7. तुमचा T1 कुठे आहे? हा तुमचा T1 आहे. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 हा तुमचा, सॉरी इकडे 1 2 3 4 5 6 हा तुमचा T1 झाला. करेक्ट. तर त्याने काय केलं, T1 डॉट C1 म्हणजे तो C1 तुमचा काय झाला, पहिला कॉलम झाला. दॅट इज अ 1 2 3 4 5 6. समजते सगळ्यांना? इट्स व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. कन्सेप्ट नाही समजली बिंदास विचारा, पण आताच क्लिअर करून घ्या. इफ यू रन द मॅथमॅटिक्स, तुम्हाला काय करायचंय की एक कॉलम चॉईस करायचा आहे. त्या कॉलमच्या व्हॅल्यूज नॉट शुअर की सगळ्या व्हॅल्यू तुमच्या सेम असतील. ठीक आहे. इथे तुम्ही मल्टिपल इथे जरी इन्सर्ट केलं ना, अजून तरी व्हॅल्यू इन्सर्ट केलं, डझंट मॅटर. इथे तुम्ही जर अजून व्हॅल्यूज हे केलं ना, डझंट मॅटर. इट विल रिट्राय ओनली डेटा विच आर कॉमन इन बिटवीन युअर टू टेबल्स. आर यू गेटिंग माय पॉइंट? दॅट इज युअर इनर जॉईन. सो इथे काय होतं, 1 2 3 4 5 6 1 2 3 5 6 7. ठीक आहे. म्हणजे तुमचा इथे 7 नव्हता आणि इकडे 4 नव्हता. सो इनर जॉईननी काय केलं, जेवढा कॉमन काय होता तुमचा 1 2 3 5 6 तेवढाच डेटा तुमचा रिट्राईव्ह केला आणि तेवढाच त्याने टेबल जेवढे कॉलम्स होते तेवढे जॉईन्स केले. आर यू गेटिंग? नाही समजलं बिंदास विचारा. गेटिंग सर, समजलं. समजलं. T3 मध्ये तुमचा C6 कॉलम होता, T1 मध्ये तुमचा C1 कॉलम होता. तर त्याच्यामध्ये तुम्ही ऍज अ इथे इनर जॉईन पण यूज करू शकता किंवा इट विल गिव्ह द सेम कमांड आउटपुट. ठीक आहे. इथे एक्झिक्यूट झालाय. ठीक आहे. यू कॅन ऑल्सो यूज ऍज अ इनर जॉईन or as a normal join, but the only difference between your natural join and the normal inner join is your column name should be same for the natural join. Your column name may be variable, may be same for the inner join. I'm using maybe word. I'm not using must be. Please be clear with your concept and be clear with your what you're saying. I'm again repeating, for the natural join, your column should be same. Suppose I'll using C1. Why? Because the column name for T1 and for T2 for natural join is same. For inner join, the column name should be or maybe not
डिफरंट. ओके. आणि याच्यामध्ये जो डेटा सिमिलर असतो इन बिटवीन युअर टू टेबल्स तेवढाच डेटा तो रिट्राईव्ह करतो. क्लिअर विथ द कन्सेप्ट? येस सर. काही डाऊट? सारिका, रुपेश, रश्मी, मयुरी, नॉर्मल हर्षद, एनी एसक्यूएल डाऊट? मध्ये हे लिहावं प्लीज लागते का? कन्वे. t1.c1 is equal to t1.c6. सगळ्यात कडल्यावर ऑप्शन नाही तो. तो सगळीकडे कुठेतरी 8 व्हर्जन मध्ये गेला तरी त्याला कळणार कसं? जेव्हा दोन टेबल डिफरंट असतील त्याला कळणार कसं? कुठला आपल्याला हे करायचंय, कम्पेअर करायचंय, कुठला कॉलम आपल्याला कम्पेअर करायचा आहे? एलियासेस. एलियासेस. कळलं? काही डाऊट? प्लीज से अनम्यूट युअरसेल्फ. चला, डाऊट काही? नो सर. सगळ्यांना समजलं? येस सर. आपण आता याच्या आता तर नाही पण मोस्टली उद्या अजून 3 कॉलम आपण ऍड करणार आहे त्याच्यामध्ये. 3 टेबल आपल्याला कम्पेअर करायचे. आपण 3 टेबल कसे कम्पेअर करू ते आपण उद्या पाहूया तसं. ठीक आहे, पण आजच्या पुरतं कळलं? येस सर. हो. ठीक आहे. उद्या आपल्याला काय करायचंय? आपल्याला आता लेफ्ट जॉईन शिकायचंय. म्हणजे लेफ्टचा सगळा डेटा तो घेणार प्लस जेवढा कॉमन आहे तेवढा पण घेणार. त्याच्यानंतर उद्या आपल्याला राईट टेबलचा जेवढा राईटचा कॉलम, सपोज लेफ्ट इन द सेन्स की हा माझा टेबल आहे. ठीक आहे, जेव्हा मी आता लेफ्ट जॉईन यूज करेल, सपोज आय यूज लेफ्ट जॉईन हिअर. लेट्स सी डेटा रिट्राईव्ह करतोय का? केला? येस सर. 4 आला? 4 आला. येस. ठीक आहे. सपोज मी राईट जॉईन यूज करतो. सी इथं समजलं तर तुम्हाला वेल अँड गुड. म्हणजे उद्या मी डायरेक्ट तुम्हाला मोस्टली हार्ड थोडं 3 याचं घेऊन टाकेल. जर समजलं तर सांगा, नाही समजलं तर 2 मिनिटात समजून सांगतो. राईट जॉईन. आता 7. काहीतरी एरर आलं का? नाही. ओके, याच्यामध्ये राईट हँड फुल नॉट सपोर्टेड. ओके, नॉट करंटली सपोर्टेड. ठीक आहे, ते आपण उद्या पाहू. बरं, कळलं तुम्हाला काय आलं एक्झॅक्टली, काय केलं मी? आता याच्यामध्ये लेफ्ट आउटर जॉईन एकदम सिंपल आहे. राईट मध्ये तुम्हाला लगेच कळून जाईल आणि फुल पण कळेल, प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला हा तुमचा ऍक्च्युअल डेटा होता. ठीक आहे, जेव्हा नॅचरल जॉईनला होता. ठीक आहे, जेव्हा लेफ्ट आउटर जॉईन यूज केलं तेव्हा त्यांनी काय केलं? सगळा डेटा घेतला. कुठला? जो तुमचा T1 मधला सगळा डेटा घेतला. त्या T1 मधला तुमचा डेटा काय होता? 1 2 3 4 5 6. ठीक आहे, तर त्यांनी 1 2 3 4 5 6 घेतला. करेक्ट. बट याच्यामध्ये तुमचा कॉलम C4 आणि C5, तुमचा कॉलम C2 आणि C3 मध्ये जेवढ्या व्हॅल्यूज होत्या ना, इथे हा तुमचा C2 होता, हा C3 होता. ठीक आहे, त्या व्हॅल्यूज त्यांनी पुट केल्या. बट तुमचा T3 मध्ये इथल्या व्हॅल्यूज जर जॉईन करणार होता, T3 कुठे गेला तुमचा? हा T3. C6 आणि C7 आणि C8 या व्हॅल्यू तुमच्याकडे नव्हत्या. ठीक आहे, तर त्यांनी ऍज अ नल व्हॅल्यू ते कन्सिडर केलं याच्यामध्ये. ठीक आहे, यांनी त्याच्यात व्हॅल्यू टाकल्या नाही. आर यू गेटिंग माय पॉइंट? समजलंय की उडालंय? नाही समजलं, आपण बिंदास उद्या लेफ्ट आउटर जॉईन आता याच्यात नेमकं सपोर्टेबल